शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आज सम्राटनगर स्पोर्ट्सनं सोल्जर्स ग्रुपवर एकतर्फी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात संयुक्त जुना बुधवारपेठ संघानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघावर मात केली. शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आज दुपारच्या सत्रातील पहिला सामना सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या पूर्वार्धापासून सम्राटनगर स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात सम्राटनगरच्या निलेश खापरेनं 9व्या मिनिटाला, नितीन पोवार यानं 16व्या मिनिटाला गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर यशराज थापानं 22व्या मिनिटाला त्यापाठोपाठ पुन्हा नितीन पोवार यानं 34व्या आणि निलेश खापरे यानं 39व्या मिनिटाला गोल केल्यानं सम्राटनगर संघाला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सच्या धीरज क्षीरसागरनं 66व्या आणि निलेश सावेकर यानं 76व्या मिनिटाला गोल केल्यानं संघाला 7-0 अशी मोठी आघाडी मिळाली. सामना वेळेत हीच आघाडी कायम ठेवत सम्राटनगर स्पोर्ट्सनं हा सामना एकतर्फी जिंकला. सायंकाळच्या सत्रात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात सामना झाला. सोनम शेरफा, सचिन मोरे, प्रकाश संगपाळ, रोहित मंडलिक या संयुक्त जुना बुधवारपेठ संघाच्या खेळाडूंनी पूर्वार्धापासूनच वेगवेगळ्या चाली रचत आक्रमक खेळ केला. संयुक्त जुना बुधवारपेठ संघाचा खेळाडू अभिजित साळोखे यानं सामन्याच्या 22व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल नोंदवून संघाचं खातं उघडलं. पूर्वार्धात या गोलची प्रॅक्टिस क्लबला बरोबरी साधता आली नाही. मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून चढाया झाल्या. प्रॅक्टिसच्या कैलास पाटीलच्या 3 फ्रीकिक वाया गेल्या. संयुक्त जुना बुधवारपेठ संघाचा अभिजित साळोखे यानं 52व्या मिनिटाला गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 69व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या राहुल पाटीलनं डीच्या बाहेरून मारलेल्या फ्रीकिकवर गोल नोंदवून संयुक्त जुना बुधवारपेठ संघाची आघाडी एका गोलनं कमी केली. संपूर्ण वेळेत संयुक्त जुना बुधवारपेठ संघानं आपली आघाडी कायम ठेवत 2-1 अशा गोलफरकानं सामना जिंकला. दरम्यान या स्पर्धेतील सामने 27 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. 28 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना होणार आहे.